लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय विशेष आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आहे. आजच्या दिवशी अनंताचं व्रत केलं जातं. अनंत म्हणजे विष्णू. अनंताचं व्रत कृष्णाने पांडवांना सांगितलं होतं की तुमच्या दुःखातून दुःखातून दूर होण्यासाठी अनंताचं व्रत करा. आज विश्वकर्मा जयंती पण आहे. या पावन पर्वावर आपण कर्माचं फळ आणि त्यामुळे येणारं दारिद्र्य या विषयावर कृष्ण आणि सुदामा यांची एक कथा बघणार आहोत. कार्मिक फ्रुट्स अँड पॉव्हर्टी. ही गोष्ट कृष्ण आणि सुदामाची आहे. कृष्ण आणि सुदामा दोघेही बालमित्र. कृष्ण आणि सुदामा दोघेही गुरुबंधू. कृष्ण आणि सुदामा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्यार्जनासाठी एकत्र राहिले. एकदा गुरु आज्ञेवरून कृष्ण आणि सुदामा एकत्रित दर्भ आणण्यासाठी वनात गेले. दर्भ हे औषधी वनस्पती आहे, औषधी गवत आहे. दर्भाला कुश असंही म्हटलं जातं. कुश हे औषधी गवत आहे. कुशाला वरच्या भागाला टोकदार पाते असतात आणि त्यामुळे हाताला इजा होऊ शकते, जखम होऊ शकते. त्यामुळे जो कुश गवत हाताला जखम न होता आणतो त्या व्यक्तीला कौशल्यपूर्ण व्यक्ती असं म्हणण्याची प्रथा आहे. कुशम लाती इति कुशलः. कुश जो व्यवस्थितपणे आणतो तो कुशल होय. वनामध्ये कुश आणण्यासाठी, दर्भ आणण्यासाठी सुदामा आणि कृष्ण गेलेत. वनात चालून थकलेत. ऊन होतं, उष्मा होता. कृष्ण थोडासा थकला होता म्हणून त्याने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून निद्रिस्त झाला. कृष्ण निद्रिस्त झालेला आहे हे पाहून सुदामाला भूक लागली होती म्हणून त्याने गुरुमातेने दोघांसाठी बांधून दिलेले पोहे काढले व तो एकटाच खाऊ लागला. त्याने कृष्णाची परवानगी पण घेतली नाही. कृष्णाला खाण्याच्या आवाजाने जाग आली, परंतु आपले झोपेचं सोंग घेत कृष्ण सुदामाला म्हणाला, मला भूक लागलेली आहे. आश्रमातून निघताना गुरुमाऊलीने खाण्यासाठी काही दिले आहे का असा प्रश्न कृष्णाने सुदामाला विचारला. सुदामाने नाही असं उत्तर दिलं. त्यावर कृष्ण म्हणाला,
तू काहीतरी खात असल्यासारखं मला वाटलं. त्यावर सुदामा म्हणाला, मी विष्णू सहस्रनाम म्हणतो आहे, त्याचा तो आवाज आहे. कृष्ण मिश्किलपणे म्हणाला, ओहो, असं काय? मला असं स्वप्न पडलं की गुरुमाऊलीने आपल्यासाठी पोहे बांधून दिलेले आहेत व ते मला न देता दोघांच्या वाटेचे पोहे तू एकटाच खात आहे. यावर सुदामा म्हणाला, तू थकला आहेस, त्यातून दुपारची उन्हाची वेळ आहे, त्यामुळे तुला तसं वाटलं असेल. परंतु दुपारच्या वेळेला पडलेल्या स्वप्नाचं काही फळ नसतं, असं शास्त्र सांगतं. सुदामाच्या या उत्तरावर कृष्ण स्मित करून गप्प राहिला. ही छोटीशी कथा आहे. या कथेचं विश्लेषण केलं असता आपल्याला असं दिसून येतं की सुदामाच्या हातून 3 चुका झालेल्या आहेत. पहिली चूक, सुदामा अनृत बोलला. अनृत म्हणजे खोट बोलला. अनृत हा संस्कृत शब्द आहे. दुसरी चूक सुदामाच्या हातून झाली की त्याने गुरुमाऊलीच्या आज्ञेचा भंग केला. गुरुमाऊलीची आज्ञा होती की हे पोहे तुम्ही दोघे मिळून भूक लागल्यावर खा. तिसरी चूक, दुसऱ्याच्या वाट्याचा खाद्यपदार्थ नैतिक मर्यादांचे, गुरु आज्ञेचे उल्लंघन करून स्वतःच ग्रहण केला. आणि हे 3 पाप कर्म जाणीवपूर्वक सुदाम्याच्या हातून घडले. आणि ते कोणाच्या बाबतीत घडले? अवतारी परमतत्वाच्या बाबतीत घडले. आता कर्म, जीवन आलं म्हणजे कर्म आलं. कुठलाही जीवात्मा कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्म हे जीवनाचं अत्यावश्यक भाग आहे. मग कर्माची शुचिता पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. जसं कर्म केलं तसे फळ आपोआपच मिळतात. त्यामुळे कर्मशुचिता पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. सुदाम्याने जाणीवपूर्वक कर्मशुचितेचा भंग केल्याचं दिसून येतं. आणि त्याचा परिणाम म्हणून सुदामा विद्याविभूषित असून सुद्धा भाग्यहीन झाला. दारिद्र्य आणि कष्ट त्याच्या वाटेला आले. आणि हे आपलं दारिद्र्य नष्ट व्हावं, आपले कष्ट दूर व्हावे म्हणून त्याने विष्णू सहस्रनामाचे अनेक वेळा पठण केले. आता प्रार्थना केल्यानंतर त्याचं सामान्यतः फळ मिळत असतं. पण जर तुमचं संचित दूषित असेल तर आपण केलेल्या उपासनेचाही फायदा आपल्याला होत नाही. मग आपलं
पाप कर्म आणि त्या पाप कर्मामुळे आपल्या नशिबात आलेले भोग भोगल्यानंतरच भगवंताची कृपा होत असते. कर्माचं फळ यातून निवृत्त व्हायचं असेल तर कर्मफल भोगणं आवश्यक आहे. हे कृष्ण आणि सुदामा यांच्या कथेतून आपल्याला समजतं. उपासना कर्मफलाला भेदू शकत नाही. विष्णू सहस्रनामाच्या पठणाने सुदामाला मानसिक शांतता मिळाली असेल, परंतु त्याचं दारिद्र्य आणि कष्ट दूर झालं नाही. सुदाम्याच्या 3 अशुचितापूर्ण कर्मामुळे त्याचे भोग भोगल्यानंतरच श्रीकृष्णाने त्याच्यावर अनुग्रह केला. त्यानंतरची कथा आपणाला माहितीच आहे की सुदामा आपल्या मित्राच्या घरी कसं जाऊ या विचाराने तो पिडलेला होता, पण आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून तो कृष्णाच्या द्वारकेमध्ये आला. पत्नीने त्यावेळेला कृष्णाला देण्यासाठी पोहे पाठविलेले होते आणि ते पोहे सुदामा कृष्णाला देत नव्हता, लपवून ठेवत होता की कृष्ण राजा आहे, द्वारकेचा स्वामी आहे, त्याला आपल्या गरिबा घरचे पोहे कसे द्यायचे. परंतु कृष्णाने ते पोहे खाल्लेत. पोह्याची परतफेड पोह्यानेच झाली आणि कृष्णाने पोहे खाल्ल्यानंतर सुदामाला राजवैभव प्रदान झाले. गुरुगृही असताना वनामध्ये कृष्णाने सुदामाच्या मांडीवर विश्रांती घेतली होती. हे त्याचे सत्कर्म होते आणि त्या सत्कर्माची परतफेड कृष्णाने आपल्या राजवाड्यात द्वारकेला सुदामास आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या अनवाणी पायातील काटे काढलेत. त्या झालेल्या जखमांना शीतलता यावी म्हणून चंदन लावले आणि सुदाम्याचे इतका लांबचा प्रवास करून जड झालेले पाऊल त्यांनी दाबून दिलेत. देव दिनासाठी धावतो, देव भक्तासाठी राबतो, देव भक्तासाठी दळण कांडण करतो, देव भक्तासाठी गौऱ्या थापतो, देव भक्तासाठी कावडी वाहतो, देव भक्तासाठी स्वतः बंधनात राहतो आणि भक्ताला पांडुरंगाच्या भेटीसाठी पाठवतो. भक्ताचं संचित असलं तर देव भक्तासाठी राबतो आणि संचित जमा करण्यासाठी तन मनाने देवाचे नामस्मरण करायला हवे. सुदामा आणि कृष्णाची ही 2 भागात विभागलेली कथा, पूर्व भाग आणि उत्तर भाग, कर्मसूत्र किती गहनतेने काम करते याचं उत्तम उदाहरण आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या चरित्रामध्ये
कर्मफल सिद्धांत सोपा करून स्पष्ट करताना हे उदाहरण पुन्हा उद्धृत केलेले आहे आणि म्हणून हे उदाहरण आजच्या पावन पर्वावर आपल्या समोर मांडलेले आहेत. कृष्ण आणि सुदामा ही गोष्ट अतूट मैत्रीची गोष्ट आहे. कृष्ण आणि सुदामाची गोष्ट श्रद्धा आणि भक्तीची गोष्ट आहे. कृष्ण आणि सुदामाची गोष्ट कर्म सिद्धांत कसं कार्य करतं याचं उदाहरण आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईफ पॉझिटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. एखाद्या नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सुचवा. धन्यवाद.